म्हणतात आता माझी करी चिंता जगात माझं नाही. अहो शरीर जे आहे ना हे शरीर सुद्धा माझं नाही. नवे नवे 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्म इंद्रिये 11वं मन हे सुद्धा माझं नाही. याच्यावर सुद्धा प्रारब्धाची सत्ता आहे म्हणले. हे सुद्धा माझं नाहीये. या जगात माझं कोणीच नाही. म्हणून मी खूप प्रयत्न करतोय माझ्या घरी जायचं, पण करावं काय. या मृत्यू लोकामध्ये अशी गंमत झाली. हा संसार नावाचा दुकानदार मला काही सोडायला तयार नाही. कसं काय हो असं सांगा बरं. कोणता दुकानदार आहे असा आहे की त्याला त्याचं गिऱ्हाईक कमी व्हावं असं वाटतं. हा दुकानदारच नाही कोणता धंदावाला असं वाटत नाही की त्याला त्याचं गिऱ्हाईक कमी व्हावं असं वाटतं. जाऊ द्या दुकानदारात जाऊ द्या, धंद्यावालाच जाऊ द्या. असा कोणता कीर्तनकार आहे त्याला असं वाटतं माझ्या तारखा कमी व्हाव्या. कीर्तन करायला वाट ना, कोणालाही वाटणार. पण काय करावं. हा संसार नावाचा दुकानदार मला सोडायला तयार नाही. कोणत्या ना कोणत्या येणं प्रकारे कोणत्या ना कोणत्या कुल्प्या माझ्या तोंडात देतो आणि मला दाबून धरतोय. मी खूप प्रयत्न करतोय. मला तर हा संसार नावाचं हे दुकान आवडतच नाही हो. मृत्यू लोक मला आवडायलाच तयार नाही. पण करावं काय. आता माझी अशी अवस्था झाली म्हणले. कशी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात तशी. कशी एखाद्या दरिद्री माणसाला जसं दारिद्र्य आवडत नाही, एखादा रोगी माणसाला जसा रोग आवडत नाही, तशी माझी अवस्था झाली. आगा रोगा काय रोगी या आवडे दरिद्री दरिद्री या. महाराज म्हणतात रोगी माणसाला रोग आवडत नाही, दारिद्र्य माणसाला दरिद्री आवडत नाही, गरिबी आवडत नाही. आता असं मला सांगा बरं, तुम्ही बसलेले मंडळ असं सांगा, तुम्हाला कोणाला असं वाटतं मला गरिबी मिळावी, मी गरीब राहावं असं कोणाला वाटतं नाही हो. किती का गरीब राहिना पण तरी त्याला असं वाटतं आपल्याजवळ थोडाफार का होईना. हा काय पाहिजे काय पाहिजे. बोला वारच्या मावशा मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणींनो. हा आजीने गोड उत्तर दिलं. रुपया पाहिजे रुपया. थोडंफार का होईना, काही का होईना, 1500 का होईना, पण सांगूच कसं शेजारने पैसे पडले आपल्याला कादळ पडले नाही असं कोणाला वाटतं. माझ्या शेजारने 3 महिन्याचे पैसे पडावेत आणि मला 1 रुपया बी पडू नये असं कोणाला वाटतं का. बोट वर करा बरं त्या मावशीचा सत्कार करू आपण. असं कोणालाही वाटणार. नुसतं 1 महिन्याचा पगार आपल्याला पडला नाही लगेच त्या पगारवाल्याकडे कारण मन पगार कसं काय पडणार नाही. हा असं होतं की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गरिबी कोणाला आवडत नाही. मला रोग व्हावा, मला आजार व्हावा असं कोणाला वाटतच नाही. तसं मला सुद्धा अशी गत झाली म्हणले तुकाराम महाराज म्हणतात मला सुद्धा हा मृत्यूरोग आवडायला या म्हणजे मला आवडत नाही. पण करावं काय. याने जे मला चिपकवून ठेवलंय या मोहमाया जाळ्यात मी अटकलोय. काही केला खूप प्रयत्न करतोय हो मी, पण मी माझ्या घरापर्यंत पोहोचत नाही. काही करा मला माझ्या घरापर्यंत पोहोचवा असं तुकोबरायांच्या मनामध्ये चाललेलं आहे. पण तुकोबरायांच्या मनातला शुद्ध भाव त्या जगदानी परमात्म्यानं ओळखला आणि पांडुरंग परमात्म्यानं ओळखल्याबरोबर त्या तुकोबरायांना साक्षात्कार दिला. आणि तुकोबरायांना साक्षात्कार झाल्यानंतर तुकोबरायांना प्रसन्नता प्राप्त झाली. आणि प्रसन्नता प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबरायांच्या मनातून कानापासून तर मनापर्यंत एक भाव प्रकट झाला. तो भाव म्हणजे कोणता. अभंगाच्या पहिल्याच
तात्याची संगत लाभली, मला माझं घर प्राप्त होईल, मला माझ्या घरी जायला भेटेल, माझ्या घराचं दर्शन मला होईल असं तुकोबरायांना वाटलं. पण आपल्याला प्रश्न पडेल, महाराज बराच वेळ झाला तुमचा चाललंय घर 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 घर, पण नेमकं घर कोणतं हो? आपण जे मातीचं सिमेंटचं काँक्रीटचं बांधलंय ते घर का? ते चुन्या मातीचं घर? नाही नाही नाही. मग कोणतं घर सांगतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराजांना कोणत्या घराला जायचंय? बरं तुकोबरायांनी या अभंगातून घर शब्द वापरला म्हणजे घर नेमका अर्थ काय सांगायचा आहे तुकाराम महाराजांना? ऐका बारकाव्यानं. प्रत्येक जन्म तुम्ही असो मी असो कोणी असू द्या, वारकरी टाळकरी माडकरी कोणी असू द्या, प्रापंचिक पारमार्थिक वक्ता श्रोता कोणी असू द्या, प्रत्येकाला घरी जायची तळमळ असते, ओढ असते. असते की नाही? एवढी ओढ असते, एवढी ओढ असते, ड्युटीवर जायला सुद्धा अजून डबा बांधून तयार नाही तरी त्याला असं वाटतं मी घरी केव्हा येणार. म्हणजे कसं कसं अजून तो 2 गाव मध्येच आहे, 2 गाव मध्येच अजून, तरी त्याला असं वाटतं मी केव्हा वारला जाणार आणि केव्हा कीर्तन करून घरी येणार. वाटतं की नाही? अजून शेतात जायची तयारी झाली नाही तरी सुद्धा वाटतं मी शेतात केव्हा जाणार आणि केव्हा शेतातून घरी येणार. पंढरपूर वारीचा जायची अजून बॅग भरणंच चालू आहे, गंगासागरला जायची अजून बॅग भरायची तयारी, तरी सुद्धा असं वाटतं मी केव्हा गंगासागरला केव्हा पंढरपूरला जाणार आणि केव्हा परत घरी येणार. प्रत्येकाला घरी जायची अपेक्षा आहे. जो नतो केव्हा घरी जाणार, प्रत्येकाला घरी पोहोचायची तळमळ असते. मग कसं कसं उदाहरण सांगतो बघा. आपण सर्व वारकरी आहात, आपण पंढरपूरला नेहमी जातो की नाही? जातो ना? पण कसं जातो? हाई वरीस तर देवरीस असं जातो ना? पण एकनिष्ठ वारकरी कमीत कमी 2 वेळा जाईल. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंदही. पण ऐका, वारीला जात आहेत, गेलो आपण वारीला, पण आपण नेहमी वारी करणारे मंडळी आहेत. नेहमी वारी करणाऱ्या मंडळीमध्ये काय होतं, एखादा एक तरी असा येतो की तो पहिल्यांदाच किंवा कधी ना कधी वारी करणारा असतो. मग आपण वारी करणार आहेत म्हणून पंढरपूरला गेलोत ना, आपण 8 दिवस जरी पंढरपुरात थांबलो तरी आपलं पंढरपुरात मन भरत. आपल्याला असं अजून वाटतं की अजून आपण 2-4 दिवस तरी राहिलं पाहिजे. वाटतं की नाही? एकनिष्ठ वारकऱ्याला, हंगामी वारकऱ्यांना सांगत एकनिष्ठ वारकऱ्याला असं वाटतं. आता आम्ही सर्व महाराज मंडळी कधी पंढरपूरला गेलो ना, आम्ही पंचमी पासून जातो तर 12शी पर्यंत राहतो महाराज मंडळी, तरी आम्हाला वाटतं की अजून थोडंफार आपण राहायला पाहिजे होतं. का बरं? सर्व पंढरपुरात काय होतं, पूर्ण महाराष्ट्रातले सोबत शिकलेले सर्व महाराज मंडळी किंवा सर्व वारकरी मंडळी भेटतात. म्हणजे काय आनंद होतो, आवडीचे धनी फेडावया, म्हणजे माझी या जातीचे मज भेटो कोणी, या जातीचे सगळे भेटतात ना, म्हणून वेगळा आनंद असतो वारीचा. जाऊ द्या, मला सांगायचंय कधी. मग बरेच दिवस आपण राहावा अशी अपेक्षा असते, पण आपल्यामध्ये एखादा असा असतो की तो पहिल्यांदा किंवा कधी ना आलेला, त्याला वारीचं महत्व कळतं की नाही कळतं. मग तो आपल्याला काय करतो, दर्शन झालं की झालं लगेच आपल्याला काय म्हणतो, आबा होई घेन दर्शन, नानमाय हो काकू होई घेन दर्शन, चला मग लगेच दुपारी कारबो होई घेन प्रदक्षिणा, चला मग का हो होई घेन सर्व कैकडे बाबांना दर्शन विगे, तनपुरे बाबांना दर्शन विगे, गोपाळपुरांना दर्शन विगे, चला ना. दुसऱ्या दिवशी म्हणजे का हो ताकपिटी उडवान दर्शन विगे, चला ना वेगेनं प्रदक्षिणा, चला ना. असं त्याचं चालतं. कोणाचं? कधी ना वारकरी आलेला आहे तो. मग असं आल्यानंतर आपण तो आपल्याला चला घरी घरी केव्हा जाणार, घरी केव्हा जाणार, घरी केव्हा जाणार असं म्हणायला लागल्याबरोबर तुम्ही आपण संतापात त्याला म्हणतो, का रे काय घर लावं, घर काय तू न काय 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 हा बोला पुढचा शब्द का म्हणा का. मी असं मला सांगायचंय, पुढचं तुम्ही दुसरं काही विपरी असलं ना काय का घरी काय खायचं का बरं, काय आपले घर. तसं आपण अभंगात पाहूयात. जो नको तुम्ही म्हणतात घर लावलंय महाराज, काय एवढं घर जायला, काय एवढं घर. पण घर म्हणजे नेमकं काय? पण तुकोबरांनी घर हा शब्द वेगळ्या पद्धतीने वापरला. तुकोबरा म्हणजे अद्वैत वेदांती होते आणि अद्वैत वेदांताचा सिद्धांत फार वेगळा आहे. ऐका मायका, तुकोबराय घर सांगतात, पण घर म्हणजे नेमकं कोणतं, या जीवाचं घर कोणतं आहे? तर या जीवाचं घर पाहायला गेलं तर ते खरं घर म्हणजे ईश्वर
किंवा परब्रह्म परम तत्व हे जीवाचं घर. ऑगस्टाईन नावाचे फार मोठे विचारवंत होऊन गेलेत आणि या विचारवंताचं मत आहे गॉड इज हिज होम. म्हणजे देव हेच जीवाचं घर आहे, शिव हेच जीवाचं घर आहे, परब्रह्म हे जीवाचं घर आहे, परम तत्व हे जीवाचं घर आहे. म्हणजे देव हे जीवाचं घर आहे. म्हणजेच महाराजांना असं सांगायचंय हा जीवच देव आहे. कसं कसं तुकोबरांच्या प्रमाणे तुका म्हणे हातो सोये परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण मूर्ख नेने वर्म म्हणे हातो सोये परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण मूर्ख तुका म्हणे हा तो सोय परब्रह्म, हा जीवच परब्रह्म आहे, हा जीवच परम तत्व आहे. हा जीव म्हणजेच शिव आहे. म्हणजे मी वासुदेव तत्वता जीवच देव आहे, आपणच देव आहात. आपल्यातच देव आहे. आपल्यातच म्हणजे कसा देव आहे? सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाशे कसे सरस्वती किंवा तैसा हृदया मध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीशी कामू विषयावरी किंवा विठ्ठल विस्तारीला जणी किंवा विठ्ठल जडी स्थळी भरला देता ठाव नाही विरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल जीवच देव आहे. हा जीवच शिव आहे आणि शिव हेच जीवाचं घर आहे. का हो महाराज? बरं 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 काही हरकत नाही. जीवच शिव आहे, शिवच जीव आहे आणि देवच हे जीवाचं घर आहे असं तुम्ही आम्हाला सांगतात. देवच आपल्यात आहे, आपणच देव आहात असं तुम्ही आम्हाला सांगतात. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे असं तुम्ही आपल्याला सांगतात. विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयात आहे. विठ्ठल जडीस्थळी काष्टी पाषाणी आहे. विठ्ठल प्रत्येकाच्या ठिकाणी व्यापक आहे असं तुम्ही आम्हाला सांगता. आणि आज अभंगातून त्या घरापर्यंत देव नावाच्या घरापर्यंत पोहोचायचंय असं कशाला सांगतात? एवढा घोड कसा काय मांडतात? एवढा पेच आम्हाला कसा मांडतात तुम्ही? तर त्याचं कारण आहे का? तुकोबर आहे जीव शिव असूनच सुद्धा शिव नावाच्या परम तत्वाला का पोचायचं कारण सांगतात. का पोचायचंय सांगतात तर त्याचं कारण आहे का? थोडा खिचकट विषय पण सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. एक मंदिर होत. कशा करता बोलतो मी सर्वांनी कानही उघडे करा आणि माझ्याकडे लक्ष द्या. जीव शिव असून तर शिव पदापर्यंत का पोचायला जायचंय तुकाराम महाराजांना का पोचायला सांगतात? मंदिर होतं. मंदिराच्या बाहेर भरपूर असे भीक मागणारी मंडळी भिकारी बसलेली होती आणि बरेच मंडळी तुमच्या माझ्यासारखे बरेच वारकरी रोज मंदिरात दर्शनाला जात आहेत. आणि रोज मंदिरात दर्शनाला गेलात का तिकडून दर्शन करून आलात की प्रत्येक भिकाऱ्याला रुपया 2 रुपया देत आहे. देतात ना? आपण देतात का? देतात? वारच्या मावश्या मी तुम्हाला विचारतो देतात का तुम्ही रुपया? देतच ना? आता खरंच सांगा. सकाळी 8-8:30ला तुम्हाला कामाला जायचंय. तुम्ही घरातून पटकन कसं तरी आवरून निघायचंय काम आटपून आणि अचानक तुमच्या घरासमोर एक जण कोणीतरी मागायला आला. मावशी दे ग बाई रुपया 2 रुपया 5 रुपया दे. तुम्ही लगेच सांगा ले भाऊ बरं जायचं लवकर ये. असं करता का? हा खरंच सांग काय मग काय चाटा आणता? सांगू तेव्हा तुम्ही काय म्हणता? हा असं सांगा काही देतात काही देत नाही असं ऐका. कामाला जायची शेतात जायची घाई आणि मागणारा आला मावशी दे ग बाई रुपया 2 रुपया. लगेच तुम्ही म्हणतात काय पैसा मागणार मला वावर माझा आव्हान घाई. सर्व महिला मंडळ वावर माग्यात मीच मागे राहिलो. आता उन्हा तू तवसना कोट झाला होता आणि गण चांगला दर टाका दिसरायला ना. काम करत जाणार काम करायला जाणत नाही अंग मग काम नाही तुला कापात तर तू ना. ओ माय देऊ नको पण कमीत कमी दिले कापू नको. किती रुपया करता? 5-10 रुपया करता लगे आपण तुला कापात तू ना. तुम्ही
तुम्ही तर बरं बोलला, 2 होतील, काय काय तुम्ही पुरी टपरी होईल. खरंच सांगा, असं जर म्हणणार आहे मावशा तुम्ही, खरंच देणार का तुम्ही? हा, पण सांगून जातो, तुम्ही माझ्या सर्व आई आहात, तुमच्या लेकराप्रमाणे देत राहा बरं. असं मी म्हणत नाही तुम्ही व्याजाचे कारण वाटत राहा, असं मला म्हणायचं नाही. आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या इच्छेनुसार, ऐपतनुसार, रुपया 2 रुपया जशी परिस्थिती तसं तुम्ही देत राहा. का बरं देत राहावं, तर त्याचं कारण सांगतो. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, मला सांगा, असा हात वाला चांगला का असा हात वाला? हा, असा हात करणारा का असा हात करणारा? असा हात करणारा चांगला. का बरं? त्याचं कारण आहे, तुकोबरायांचं म्हणणं आहे, शहाण्या माणसानं असा हात करू नये. का बरं? असा जो हात करतो, हात पसरी जी हात पसरी जी तुकोबरायांचं म्हणणे, हात पसरी जिने धीक त्याचे, त्याचं जगणं लाजीरवाणी, त्याचं जगणं धीक आहे, लाजीरवाणं जगणं हो त्याचं. म्हणून असा हात करणारा पेक्षा असा हात करणारा चांगला आहे. का? माझ्या गौतमगिरी बाबाची कृपा आहे तुमच्यावर, हे तुम्हाला माझ्या गौतमगिरी बाबानं देणाऱ्याच्या यादीत बसवलंय, म्हणून देत राहा. आणि माझा बाबा गौतमगिरी बाबा, माझा पांडुरंग परमात्मा सांगतोच तुम्हाला, तुमचा रुपयाचा सुद्धा ऋणी राहणार नाही. तुम्ही 1 रुपया दोगे वो 10 लाख देगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम 1 रुपया दोगे वो 10 लाख देगा. म्हणून देत राहावं, आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावं, पण देत राहावं. असं म्हणतात, आम्ही शाळेत असताना मला शिकवायचे, जो देतो तो देव, जे देव पदापर्यंत आपण पोहोचतो, म्हणून देत राहावं, म्हणून दान करत राहावं. दान केलेलं कधीही कामाला जातं. दानाचे अनेक प्रकार आहेत, कधीही कामाला येईल हो दान केलेलं. कसं कसं सांगूच काय, सोपं करून सांगतो. द्रौपदी मैयानं कृष्ण कन्हैयालाल, भगवान बाकेबी हरिलाल, कृष्ण परमात्म्याच्या थोडं बोटाला लागलं. परमात्म्याने काय केलं, थोडस आपल्या परमात्म्याला बोटाला लागल्याबरोबर त्या मैयानं आपली साडी थोडीशी भालली आणि साडी फाडून साडीचं थोडस, त्याला काय म्हणतात आपल्या भाषेत, चिंदी, थोडीशी चिंदी दिली देवाला आणि बोटाला बांधली. देवाला दिली, ती देवाच्या नावानं, देवा करता दिली ना. चिंदी बांधी ते द्रौपदी हरीच्या बोटाला. परमात्म्याने ते चिंदी स्वीकारली आणि परमात्मा सांगतात, चिंता करू नको ग ताईडी, या चिंतेचा उपकार फेडल्याशिवाय राहणार नाही. एवढे वस्त्र पुरवले द्रौपदी मैयाला. श्री गुरु डोंगरेजी महाराज भागवतात सांगतात, सांगायचे श्री गुरु डोंगरेजी महाराज, त्यावेळेचा प्रसंग असा झाला, साडीत द्रौपदी मैया का द्रौपदी मैयात साडी हे ओळखलं जात नव्हतं. एवढ्या ढेगभर साड्या माझ्या परमात्म्याने दिल्या. तो परमात्मा चिंधीवर सुद्धा ठेवत नाही. आपण दान केलेलं तो परमात्मा कसा आपला उपकार ठेवेल, म्हणून शहाण्या माणसानं दान करत राहावं. थोडं फार का होईना परिस्थितीनुसार करत राहावं, जे शक्य आहे ते दान करत राहावं. आणि म्हणून त्या मंदिरातून दर्शन करून आलात का लोक, त्या भिकारी मंडळीनं रुपया 2 रुपया, रुपया 2 रुपया, रुपया 2 रुपया असं दान देत आहे. असं बऱ्याच वर्षापर्यंत चाललं. असं बऱ्याच वर्षापर्यंत चालू असताना एक दिवस प्रसंग असा घडला, त्या भीक मागणाऱ्या भिकारी बाबांमधून एक भिकारी बाबा मेले. मेल्यानंतर रोज मंदिरात दर्शनाला येणारे मंडळी, आता अजून प्रश्न सापडतो, तुम्ही मंदिरात लोकांना दक्षिणा देता का असं म्हणायच्या अगोदर मंदिरात जाता का असं विचारावं लागेल. काय म्हटलं मी, दक्षिणा देतात का असं म्हणायच्या अगोदर मंदिरात जातात का. मंदिरात जर जात नाही तर दक्षिणा
मंदिरात जावं. बर का गेलं पाहिजे मंदिरात, का जावं त्याचंही कारण सांगतो. मंदिरात दर्शनाला का जावं त्याचं ऐका, फार मोठं गोड कारण आहे. आपल्या गाडीतल्या चाकातली हवा गेली तर ती हवा भरायला कुठे जावं लागतं? हवा तर सर्वत्र आहे की नाही? हवा सर्वत्र आहे ना, सर्वत्र आहे की नाही? मग त्या गाडीच्या चाकातली हवा भरण्याकरता विशिष्ट दुकानावर जावं लागतं ना. जसं गाडीतल्या चाकातली हवा भरण्याकरता पंक्चर दुकानावर जावं लागतं, तसं या चाकातली या गाडीतली हवा भरण्याकरता देव नावाच्या दुकानात जावं लागेल. आणि म्हणून मंदिरात गेलं पाहिजे. दिवसभराचे चार्जिंग होईल याच्याकरता गावोगावी मंदिर बांधावेत आणि रोज मंदिरात दर्शनाला गेलं पाहिजे. प्रसन्नता वाटते बरं, खूप प्रसन्नता ते जीवन, दिवस सुखरूप आणि आनंदात जातो मंदिरात गेलं की, दर्शन केलं की. आणि म्हणून मंदिरात दर्शन करणारे मंडळींनी पाहिलं हे भिकारी बाबा मेले, पण हा बाबा कोणत्या गावाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, काहीच त्या लोकांना माहिती नाही. का बरं? शहाणा माणूस काय करतो, ज्याला दान द्यायचं आहे तो दान देणारा माणूस समोरच्याची पात्रता पाहत नाही, तो समोरच्याचा जात पाहत नाही, काहीच पाहत नाही. तो फक्त देऊन मोकळा होतो, हे घे बो आणि जाय बाबा. मग त्या लोकांना, मंदिरात दर्शन करणाऱ्या लोकांना माहिती नाही हे आजोबा, हे भिकारी बाबा कोणत्या जातीतले. मग काय करावं, यांचा अंत्यसंस्कार कसा करावा काही उमजना. मग 2-4 लोकांनी ठरवलं, मग या बाबाला जाणण्यापेक्षा, जाडून अंत्यविधीचा खर्च करण्यापेक्षा आपण काय करावं, पुरून टाकावं. सर्वांना पटलं, बरोबर चांगलं पुरून टाकू. मग माझ्यासारखे 2-4 पोरं म्हणले, आजोबा का हो, या भिकारी बाबाला पुरायचंय. मग कुठं पुरायचं? मग वयस्कर अनुभवी लोक काय असतात, अनुभवी लोक म्हणले असं करा रे, इकडे तिकडे काही पुरू नका. म्हणले काय करावं? मग आयुष्यभर ज्या जागेवर बसून भीक मागितली त्या जागेवर काय करा, पुरून टाका. मग माझ्यासारख्या तरुण पोरांनी ज्या जागेवर भिकारी बाबा बसायचे त्या जागेवर खड्डा खोदला. आणि खड्डा खोदल्याबरोबर झालं काय, त्या खड्ड्यात 2 हंडे निघाले. कशाचे? सोन्याचे म्हणा किंवा पैशाचे म्हणा, काय निघाले? हंडे. वारकर मंडळी, आई आपण फक्त ऐका ना, पुरं मंदिर ना अवती बहुतेक खोदी टाक्षात काही सापडावणे. हे फक्त ऐकून गेली तर सोडून घ्या. का मला सांगायचं काय, खड्डा खोदला, 2 पैशाचे हंडे निघाले. कुठं? ज्या जागेवर बसायचे भिकारी बाबा. भिकारी बाबा कशावर बसत होते? मग पैशावर. आता मला सिद्धांत काय सांगायचा आहे का, आयुष्यभर पैसावर बसून पैसाच मागितला. काय? पैसावर बसून पैसा मागितला, पण तो त्या जमिनीतला पैसा त्याचा झाला नाही. तसं देवासोबत राहून देवाच मागितला, पण आयुष्यभर देवाच आपला होत नाही. आणि याच उच्च पदाला पोहोचायचंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता पाविजेला गरा या दातारा संगती तुमची माझी गत होऊ नये. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, या देव नावाच्या घराला पोहोचण्याकरता परमात्म्याची संगत, परमात्म्याची कृपा असावी लागेल. आणि तो दानशूर दाता, ते दानशूर दात्याची मला संगत झाली, त्याची माझ्यावर कृपा झाली. कारण तो दाता मला दानशूर आहे आणि त्याची संगत मला भेटली. कसा दानशूर आहे तर तोची एक तो असा दानशूर दाता आहे, त्याच्यासारखा दानशूर दाता जगात कोणी नाही. आणि म्हणून त्या दानशूर दात्याची संगत मला लागली आणि म्हणून मी त्याच्या धुंदीत राहणार. असं आहे त्याचं कारण. असं प्रमाण आलं ते बरोबर योग आहे. म्हणून त्या दानशूर दात्याच्या संगतीत मी राहणार, त्याची संगत मला लाभली. बरं त्याच्यासारखा दाता कोणी नाही. म्हणून माझ्यावर तो नेहमी माझी इच्छा पूर्ण करेल, मला माझ्या घरापर्यंत तो पोहोचवेल. का हो तुकाराम महाराज, तुम्हाला असं वाटतं की मला दानशूर दात्याची संगत भेटली, पण सांगा ना तुकाराम महाराज, तुम्हाला त्याची संगत लाभली, पण तुम्हाला असं वाटतं का त्यानं तुमची संगत केलेली? संगत केव्हा महत्वाची, केव्हा ठरेल? संगत केव्हा महत्वाची ठरेल? केव्हा आपण समोरच्याची संगत केली पण तो आपली संगत स्वीकारेल,
संगत सांगू मैत्री सांगतो. तुमची एखाद्याशी मैत्री झाली किंवा मैत्री होईल, पण केव्हा आपली मैत्री करायची खूप इच्छा आहे, पण त्याची इच्छा असेल तेव्हाच मैत्री होईल ना. का एक हात एकच काय आपल्या भाषेत एक हाते टाळी वाजत, मी एका हाताने मैत्री होणार, एका हाताने संगत होणार. मग संगत समोरचा स्वीकार आहे, मग तो परमात्मा दानशूर दाता म्हणून भेटला. त्या परमात्म्याने संगत स्वीकारली पाहिजे आणि ते परमात्म्याने संगत स्वतःहून देवाना तुकोबरांना साक्षात्कार दिला. याचा अर्थ असा आहे की त्या दानशूर दात्यानं तुकोबरांची संगत स्वीकारली आणि मग तुकोबराय जोर देऊन मोठ्या आनंदाने म्हणतात की तो दानशूर दाता मला भेटलाय, त्याची संगत मला लाभली, म्हणून मी माझ्या देव नावाच्या घराला, परब्रह्म नावाच्या घराला, परमतत्व नावाच्या घराला पोहोचेल. आणि जर समजा यदा कदाचित असं वाटलं की तो परमात्मा तो दानशूर दाता संगत मला लागू देणार नाही, मला माझ्या घरी पोहोचू देणार नाही, असं जर वाटत असेल तर मी त्या देवाची शरणागती करेल, त्याच्या पायावर नतमस्तक होईल अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. पायावरी ठेव माता, पायावरी ठेव